हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 16. तत्परम पुरुष ख्यातेह गुण वैतृष्णम. अर्थात तत् म्हणजे ते मागच्या अवस्थेमध्ये त्याच्यापेक्षा, परम म्हणजे पुढील उच्च श्रेष्ठ अवस्थेमध्ये, पुरुष म्हणजे आत्मा चैतन्य, ख्याते म्हणजे ज्ञान स्पष्ट अनुभूती घेणारे, प्रत्यक्ष ओळखणारे, गुण म्हणजे प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम, वैतृष्णम म्हणजे तृष्णा नष्ट होणे, आकर्षण संपूर्ण जाणे. या सूत्राचा खरा अर्थ असा होतो की जेव्हा आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा सत्व रज तम या 3 गुणाविषयींची असणारी आसक्ती, आकर्षण किंवा तृष्णा पूर्णपणे संपूर्ण जाते. ही जी अवस्था आहे ही वैराग्याची सर्वोच्च पायरी दाखवते. याआधी आपण पाहिलेलं जे वैराग्य होतं ते वशीकरणच्या संज्ञेमध्ये येत होतं. हे जे आहे हे दृष्ट आणि अदृष्ट विषयांविषयी तृष्णा संपल्यावरती येणारे आहे. पण येथे पुरुष ख्याती म्हणजे खऱ्या आत्म्याचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवानंतर जगातील अगदी सूक्ष्म गुणातील आसक्तीसुद्धा संपूर्ण जाते. मग त्या व्यक्तीला ना सुखाचा लोभ होतो, ना दुःखाची भीती निर्माण होते, ना कर्मफलाची अपेक्षा, काहीच उरत नाही. एखादा साधक ध्यान करतो, धारणा करतो आणि मन शांत ठेवतो, पण कधीकधी कीर्ती, यश किंवा साधनेतील प्रगती ह्याविषयी त्याला आकर्षण राहायला लागतं. हे वशीकरण संज्ञेमधलं वैराग्य आहे. पण परम वैराग्य काय आहे? ज्याने आत्म्याचं खरं स्वरूप जाणलेलं आहे त्याला या सर्व गोष्टी गौण वाटतात. ते सगळ्या गुणांच्या पलीकडे जातात, त्रिगुणांच्याही पलीकडे जातात. ही जी अवस्था आहे ही कैवल्य मुक्ती साधण्याची पूर्व तयारी आहे. सत्व रज तम हे जगाचे, मनाचे आणि बुद्धीचे आधार आहेत. पण जेव्हा आत्म्याचे ज्ञान होते तेव्हा ही सारी प्रकृती आणि तिचे 3ही गुण, या गुणांची क्रिया केवळ दर्शनीय राहते आणि तटस्थ दृष्टी येते. यालाच गुण वैतृष्ण असे म्हणतात. धन्यवाद.